सुप्रभात मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मला फुलं घ्यायला जायचंय. जाता जाता घ्यायचा विचार चाललाय माझा. बघू कसं जमतंय. आता कोणत्या रूटने जातो आणि घेतो ह्याच्यावर डिपेंड आहे. तर जरा गाडी सेटिंग करतो आणि निघतो. तुम्ही बघताय ना माझे व्हिडिओ, बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही करा. चला चला, दुसरा रस्ता धरलाय मी आता, कारण तिकडे कुत्रे भरपूर आहेत. मला या गल्लीतनं शॉर्टकट मारावं लागतंय. गल्लीत तसं रस्ता खडबडीतच आहे. आपण स्पीड ब्रेकर आहेत, तिथं दोन्ही बाजूला पार्किंग असतात आणि रस्ताही तसा मोठा आहे, काय एवढं टेन्शन नसतं. कधी कधी असे त्या बाजूला असले कुत्रे तर, नाही तर शक्यतो नाही भेटत. कारण या बाजूला वर्दळ लोकांची, वॉक करणाऱ्यांची वर्दळ जास्त असते. कारण सगळं हा रोड एकदम रिकामी असतो ना, गाड्यांची वर्दळ कमी असते, त्याच्यामुळे लोक ह्या इकडेच वॉक करायला प्रयत्न करतात. एवढा आता कंटाळा यायला लागलाय रस्त्याने जायला. नुसते खड्ड्याशिवाय काही नाही. चला, लिंक रोडला आपण आलो. आता लागलो आपल्या मार्गाला. शिवशंकर स्वामी महाराज दर्शन घेतलेलं आहे मी. आता आपण पुढे निघालो. मला दत्ताचं मंदिर दाखवतो. इथे पुढे गेलं खूप छान मंदिर आहे. व्हिजिट द्या तर, खूप छान वाटतं तिकडे. मंदिर मला वाटतं पुढे निघून गेलंय. तुम्हाला नाही दाखवू शकत, सॉरी, कारण काय माझं लक्ष नव्हतं इकडे. सकाळची सुरुवात, लोक धावतायत रस्त्याला, सायकलिंग करतायत. हा रस्ता तसा लोक व्यायाम करण्यातच असतात बिझी. त्या रस्त्यावर एक काका तिकडे जाळं विणत होते मगाशी. बघा चंद्र दिसतोय. हो बघा, हो बघा चंद्र. हे बघा, विसरलो, सॉरी. हे बघा तुमचं आलं दत्ताचं मंदिर. हे बघा दत्ताचं मंदिर. मला वाटलं मागे गेलं की काय. चला, दिसलं, बरं झालं. नाही तर मी तुम्हाला म्हटलं मी दाखवतो आणि मी दाखवलंच नसतं ना. सिग्नलला उभा आहे. गार्डनमध्ये लोक वॉक करतायत. निघालो आता. लाईट चालू झाली आहे, ग्रीन सिग्नल. थंडीचा मोसम संपलाय आणि आता गरमी सुरू झाली आहे. चांगल्यापैकी गरमी आहे आणि बऱ्यापैकी एकदम तापायला लागले. सकाळी आता 7 वाजता मला खूप गरम होतंय. 7 ते 7:30 झाले, 6:30. हे बघा, मुलं सायकलिंग करतायत. ग्रुप सायकलिंग म्हणतात तर. म्हणजे बोलत सायकलिंग करायचं. म्हणजे वेळ निघून जातो, किलोमीटर कळत नाही किती गेलो आपण. असल्या रोडला रिस्की आहे थोडं, कारण काय लिंक रोड आहे म्हटल्यानंतर लोक स्पीडने सुद्धा गाड्या चालवतात आणि कदाचित कंट्रोल नाही झाला, काय झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना. तर शक्यतो आतल्या रोडला त्यांनी चालवलं तर खूप चांगलं आहे. सेफ ड्रायव्हिंग आहे, सेफ सायकलिंग. कारण काय इथे ट्रॅव्हल्सवाले पण असतात ह्या रस्त्यावरती. रात्रभर जागरण केलेले असतात गाड्या. अरे ती बाई थांबली. हो, मला सांगितलं जा म्हणून. थँक्यू.
आपण हात मला केला की बाबा तुम्ही जा पुढे म्हणून मी तिला थम्प्स केला आणि निघालो. आजच्या दिवसाची सुरुवात तशी बरीच झालेली आहे, चांगली, खूप छान झालेलं आहे. मारवेचा सिग्नल आता रिकामी लगेच भरला. हा बघा या राप 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 गाड्या, कोण थांबत नाही. जर आडव्या जात असतील गाड्या तर थांबतील, नाही तर रपारप निघून जातात पुढे. तो हे बघा गेले निघून. आता माझा लेफ्टचं सिग्नल चालू होईल ह्या बाजूला तर मी निघून जाणार इकडनं, लेफ्ट नाही, कारण मी आज लेफ्ट नाही जाणार आहे. कोण नाही, जरा जागा मोकळी दिसली की सरळ वाटेला लागतात गाड्या घेऊन. सिग्नल चालू असू दे नाही तर बंद असू दे. मारवे सिग्नलवर ही परिस्थिती असते, म्हणून सांभाळून एका कोपऱ्यात उभं राहावं लागतं. फुकटचे कोण वाद घालत बसणार सकाळी त्यांच्याबरोबर, येऊन मागे पॉ 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 करत बसणार. चला माझा सिग्नल क्लिअर झाला, मी निघतो. आलो मी ऑर्लमच्या गल्लीमध्ये. इथे बघा हे ठेवलं आहे ना मध्येच, तिथे मोठा खड्डा झालेला आहे. तर BMCने जरा ते लक्ष द्यावे आणि तो खड्डा बुजवून तिथे नीट करून घ्यावे, कारण कोणतंही लहान मूल पडू शकतं किंवा कारण तिकडे जवळच शाळा आहे. तर कृपया मी तुम्हाला विनंती करतो की ते खड्ड्याचं काम करून घ्या. एक जागरूक नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतो. कारण त्या खड्ड्याला बरेच दिवस झालेले, बरेच काय जवळजवळ मला वाटतं 3-4 आठवडे झाले, म्हणजे 1 महिना व्हायला झालाय जवळजवळ. मगाशी जिथे गाडी दिसली ना तिथे नितीन पास्टे यूट्यूबर राहतो. माझा स्टुडंट पण आहे आणि माझा मित्र पण आहे तो. आता आपण लिबर्टी गार्डनला पोचलो. आकाश का थोडं जर ढगाळच आहे. फुलं घ्यायला थांबलोय. ₹50 फुलं द्या ना. ₹50 दे. मिक्स द्या सगळी. त्या बाजूला आहे ना होलसेल आहे, हे रिटेल आहे. फुलं घ्यायला थांबलेलो. काल आलेलो पण लाईन भरपूर होती, त्याच्यामुळे. काय म्हणतो वहिनी? एकदम मस्त. तर आज म्हटलं घेऊनच जाऊया, गर्दी नव्हती आज अजिबात. बरं झालं, गर्दी असली की वांदे होतात ना घ्यायचे. थोडा वेळ नसतो माझ्याकडे उभं राहायला. माझं अटेंडन्स मला जावं लागतं.
थकलेली माझी देवाची. हा आहे भुजाली तलाव मालाडचा, लिंक रोड जवळचा, आणि याच्या बाजूलाच लागून मालाड कोळी समाज आहे. म्हणजे कोणाला लग्न कार्य, बर्थडे काही करायचं असेल तर, किंवा मीटिंग, तर हा हॉल मिळतो. आता आपण आलो आहोत, थोडा कफ झालेला आहे, वळणावर आलो आहोत आपण आता तलाव सोडून, आणि आता आपण आपल्या रोजच्या दिशेला चाललो. इथे एक जरी रिक्षा आली तर आपल्याला साईट मिळणं खूप कठीण होऊन जाते या रोडवर. तर काय होतं, तिकडनंही सतत गाड्या येत असतात. एक म्हणजे काय बोलू तुम्हाला, सतत म्हणजे एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी, अशी परिस्थिती आहे. आणि आता आपण आपल्या जागेवर येऊन पोचलो आहोत, आपलं रोजचं ठिकाण.